राऊतां अखेर 3 दिवसांनंतर मंत्री धनंजय मुंडे माध्यमांसमोर सरपंचाची हत्या व्यवहाराच्या प्रकरणातून झाल्याचा दावा, चौकशीतून सत्य बाहेर येईल, मुंडेंना विश्वास। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। तर हत्या प्रकरणी न्यायालयीन आणि एसआयटी मार्फत दुहेरी चौकशी होणार। वाल्मिक कराड मागील 4 दिवसापासून नागपूरमधील एका फार्म हाऊसवर अंबादास दानवेंचा दावा, तर वाल्मिकच्या ठिकाणाची माहिती दानवेंनी पोलिसांना द्यावी, मुंडेंची प्रतिक्रिया। कल्याणमध्ये मराठी माणसाला केलेल्या मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाला अटक, आतापर्यंत 3 आरोपी ताब्यात, तर शुक्लावर निलंबनाची कारवाई। कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे संतप्त, महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातल्यास आमच्याकडे बोट दाखवू नका, राज ठाकरेंचा इशारा। मुंबईत मराठी व्यक्तीला त्रास देणाऱ्या परप्रांतीय अधिकाऱ्याची कान उघडणी, एक बिहारी सब पे भारी अशी धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाकडून सज्जड दम। नितेश कुमार कितने पे भारी गिरेगा तू, एक बिहारी सब पे भारी, कितने पे भारी करेगा। खासदार संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची 2 अज्ञात बाईकस्वारांकडून रेकी, बाईकस्वारांनी राऊतांच्या घराचे फोटोही काढले, पोलिसांकडून चौकशी सुरू। संतोष देशमुखांसारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न असेल, संजय राऊतांचा आरोप, तर एकी प्रकरणी जो कुणी असेल कारवाई होईल, मंत्री उदय सामंत यांची ग्वाही। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार, विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर। पुढील काही तासात महायुतीचं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती।